सर काय सांगाल आज तुम्ही भिगवण पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झाल्यात काय सांगाल? काल परवा दिवशी भिगवणमध्ये जे प्रकरण झालं आणि त्या प्रकरण झाल्यानंतर ज्या दिवशी मुलगी त्या जहीर आणि आयान नावाची दोन मुलं त्यांच्यासोबत त्या मुलीला पळवून नेण्याचा जो प्रकार झाला त्याच्यानंतर ज्या काही घटना घडल्या सदरच्या पीडित मुलीच्या आईला देखील मी येताना आज भेटलो आणि त्या आईने जे ती मुलीच्या सांगितलं की ज्या दिवस ही मुलगी पळून गेली म्हणजे पळून नेली थोडक्यात पळून गेली म्हणून त्याला तसं दिलेलं जाते घटनाक्रम पण तिला पळवून नेण्यात आलेले कारण की ज्या ठिकाणी मिरची पूड पडली होती पोलीस तपासामध्ये ती मिरची पूड तसं पद्धतीने काही त्या मुलीच्या डोळ्यात किंवा त्या मुलीच्या आईच्या अंगावरती टाकली नाही असं तपासात सांगण्यात आलेले परंतु जबाब घेताना मुलीच्या आईचा किंवा मुलीच्या भावाचा त्याच्या संबंधित जे पण तिथे मुलीचे नातेवाईक होते यांचा कुणाचाही जबाब घेण्यात आलेला नाहीये म्हणजे एक बाजूने हा तपास होत आहे मुलीच्या नातेवाईकांचा त्या ठिकाणी जबाब घेतला जात नाहीये हे एक प्रकरण झालं ज्या दिवशी ह्या मुलीला पळवून नेण्यात आलं त्याच्या 15-20 मिनिटं अगोदर त्या मुलीने ज्या मुलाशी तिचं लग्न ठरलं होतं तिला पूर्ण नथचा फोटो पाठवला होता त्या मुलाला की बाबा हितपर्यंत म्हणजे त्या मुलीचं आणि सदरच्या ज्या मुलासोबत तिचं लग्न ठरलं होतं हितपर्यंत त्या दोघांचं त्यातपर्यंत मेसेज झाले होते 15 मिनिटं अगोदर या प्रकरणाला नंतर त्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्या व्हिडिओमध्ये त्या मुलीला पूर्णपणे तिचं धर्मांतर करण्यात आलेले ज्या प्रकरणाला आता हे प्रेम प्रकरण म्हणून आणि प्रेम प्रकरण आहे आणि ह्याच्यामध्ये जात आणि धर्म कुठे आला अशा प्रकारे काही लोक आकलीची तारे तोडतात तर ह्या प्रकरणामध्ये जर का हे प्रेम प्रकरण असेल तर त्या मुलीला हिजाब घालून तिची टिकली काढून त्या ठिकाणी त्या मुलीला व्हिडिओ बनवला जात आहे ती मुलगी सांगताना पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये दबावापोटी हे सगळं तिचं स्टेटमेंट आहे हे सरळ सरळ दिसते कारण ती मुलगी सांगते 9 वर्षापूर्वी आमचे 9 वर्षापासून प्रेम संबंध आहेत एक 12 वर्षाची मुलगी 5वी 6वी शिकणारी कोणत्या मुलीला प्रेम प्रकरणाची माहिती असते आणि कोण मुलगी अशी प्रेम प्रकरणाच्या ह्याच्यात जाते म्हणजे हे सर्व प्रकरण तिच्या दबावापोटी तिला धमकावून कुठेतरी आमची अशी त्याच्यामध्ये आता आम्हाला दाट संशय आहे की त्या मुलीचे काही व्हिडिओ काढून ह्या हरामखोरांनी जाणून बुजून तिचे काही फोटो किंवा काही मेसेजेस अशा पद्धतीने तिचे सेव्ह करून त्यांच्या मोबाईलमध्ये त्या मुलीला धमकावून आणि त्या मुलीला ब्लॅकमेलिंग करून अशा प्रकारे स्टेटमेंट द्यायला लावलेले ज्या मुलीनी तिचं जे ॲफिड्यूट जे तुम्ही बघितलं असेल की त्या ॲफिड्यूटमध्ये पूर्णपणे ते शिक्के आता मला काही वकिलांशी मी भेटलो त्या ॲफिड्यूट बाबतीत आम्ही ते ज्यावेळी चर्चा केली ते शिक्के पूर्णपणे डुप्लिकेट आहेत तुम्ही या आमची आता पोलीस प्रशासनाकडे हीच मागणी होती की ते ॲफिड्यूट तुम्ही बघितलं तर ते सुट्टीच्या दिवशी ॲफिड्यूट बनवलं गेले त्याच्यावरचे शिक्के खोटे आहेत त्याच्यावरच्या पुढं केलेल्या सह्या आणि मागच्या पानावरच्या सह्या दोन्हीमध्ये फरक आहे आणि हे सगळं प्रकरण होत असताना ज्या अझर नावाचा तो अझर शेख नावाचा कोणतरी एक जो माजी सरपंच आहे त्याचे हे दोघं नातेवाईक ज्या अझर शेखवर अनेक गंभीर गुन्हे आहेत ॲट्रॉसिटी सारखे आणि अनेक वेगवेगळे जो वाळू माफिया आहे जो जमीन बळकवतो जो धमक्या देतो अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाचे हे दोघं नातेवाईक आणि तो सरळ सरळ त्याच्या दुसऱ्या दिवशी स्टेटस टाकतो त्याच्यामध्ये खंबीर साथ मधून सदरच्या आमदाराचा फोटो टाकतो म्हणजे आमचा ह्याच्या मागचा संशय त्यांचा उद्देश हाच आहे आणि आमचा संशय दाट आहे आमचं सांगणं हेच आहे की या आमदारांचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे आमदार या प्रकरणाला सगळं पूर्णपणे समर्थन करतायत आणि आमदारांच्या आशीर्वादानेच हे सगळं प्रकरण झालेलं आहे कारण की 21 वर्षाची मुलगी इथपर्यंत महाबळेश्वर पर्यंत म्हणजे श्रीगोंदा अहिल्यानगर तिथून हडपसर तिथून महाबळेश्वर हे सगळं केल्यानंतर ज्या वेळेस तो व्हिडिओ व्हायरल झाला तिचा पोलीस प्रशासनाकडे ज्यावेळेस हा व्हिडिओ आला त्याच्यानंतर इथं 1 तासांनी पडळकर साहेब आलते संग्राम भैया जगताप आलते तोपर्यंत पोलीस प्रशासनाला ते लोकेशन ट्रेस कसं काय नाही झालं कारण की त्या मुलीचा व्हिडिओ बनवला कुणी तो पोलिसांपर्यंत पाठवला कुणी ह्याच्या मागे कोण कोण सूत्रधार आहेत हे ॲफिड्यूट बनवलं कुणी सुट्टीच्या दिवशी आणि ह्या सगळ्यांना पाठीशी घालणारा मेन खरा कोण सूत्रधार आहे याचा तपास घेण्यात यावा आणि हे पूर्ण प्रकरण ज्याला प्रेम प्रकरण म्हणून नाव दिलं जातं हे प्रेम प्रकरण नसून हा सरळ सरळ लव जिहाद आहे अशा प्रकारे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचं धर्मांतर केलं जातंय आणि त्याला प्रेम प्रकरण नाव दिलं जाऊन त्याला काही लोक मुद्दामून पाठीशी घालतायत आज मी आमदारांचं एक स्टेटमेंट बघितलं की आमदार म्हणतात की मी मुलीची बाजू खंबीरपणे घेतली म्हणून मला टार्गेट केलं जातंय आमदार एकदा सुद्धा आईला भेटायला आलेले नाही किंवा त्या कुटुंबियांची भेट घेतलेली नाही आणि आमदारांनी असं कोणत्याही प्रकारचं त्या मुलीचं सांत्वन केलेलं नाही किंवा त्या मुलीच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेले नाही
आता अंगलट आलं म्हणून जाणून बुजून ते काहीतरी स्टेटमेंट देत आहेत. हे प्रकरण आता पोलीस यंत्रणा, आमच्या पोलीस प्रशासनाला मागणी आहे, जे पण याच्यात आरोपी आहेत या सर्वांचं पूर्णपणे सर्वांना आरोपी करून यांची सखोल चौकशी व्हावी आणि अजहर आणि तो जहीर यांच्यावर कडक कारवाई व्हावी. खास करून अजहर शेख वरती मोका अंतर्गत कडक कारवाई व्हावी आणि त्या मुलीला स्वतःच्या कुटुंबियांपर्यंत परत मिळून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. त्या मुलीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले, ते स्वतः प्रतिज्ञापत्र सादर केलं, त्यानंतर देखील कोर्टात देखील त्याच पद्धतीने जबाब दिला, तर काय कसं पाहता काय? माझं तेच सांगणे की हा जो व्हिडिओ व्हायरल झाला, हा व्हिडिओ व्हायरल झाला असता तुम्ही नीट बघितलं तर त्या मुलीला पूर्णपणे धर्मांतर करून बसवलेले, तिच्यावर दबाव आहे, तिच्यावरती जाणून बुजून काहीतरी तिचे व्हिडिओ फोटो असतील किंवा तिला धमकावलं गेलं असेल आणि जाणून बुजून हा व्हिडिओ काढला गेलेला आहे. दुसरं ॲफिडेव्हिट करण्यात तुम्ही म्हणताय तर ते ॲफिडेव्हिट पूर्णपणे खोटं आहे. तुम्ही त्या ॲफिडेव्हिटचे काही तुम्हाला मी सांगतो ते मुद्दे तुम्ही आता पत्रकार सर्व तुम्ही आपण चेक करावेत की त्याचे जे शिक्के आहेत ते शिक्के पूर्णपणे खोटे शिक्के आहेत. सुट्टीच्या दिवशी ते ॲफिडेव्हिट बनवतातच कसं, त्याच्यानंतर तो स्टॅम्प पेपर बारामतीतून घेतला जातो, ॲफिडेव्हिट केला जातो दुसऱ्याच जागी, त्याच्यावर शिक्के खोटे लावले जातात आणि हे सगळं करत असताना आमचं तेच सांगणं आता पोलीस प्रशासनाला की याची सखोल चौकशी व्हावी. मुलीला जे कोर्टामध्ये स्टेटमेंट दिले तर मुलीला आईच्या सहवासात देऊन आईशी तिची चौकशी, आईकडून तिच्या बरोबर पहिल्यांदा बोलणं करून मग पोलिसांनी ताब्यात घ्यावं अशी आमची अपेक्षा होती. परंतु आता देखील मी मुलीच्या नातेवाईकांशी मामाशी चर्चा केली असता फक्त थोडा वेळ, ज्यावेळेस मुलीला आणलं त्यावेळेस एक थोडा वेळ मुलीला फक्त आईच्या सहवासात देऊन लगेच पोलिसांनी ताब्यात घेऊन लगेच कोर्टामध्ये आता हजर करणार आहे. ती मुलगी पूर्णपणे दबावाखाली आहे. त्या मुलीला कुठेतरी तिला जाणून बुजून धमकावलं गेलेले, तिच्यावर अशा प्रकारचे काही गोष्टी सांगण्यात आलेल्या, त्यामुळे ती मुलगी फक्त आईकडेच तिच्या ज्या मनातल्या काही गोष्टी असतील ते ती सांगू शकते. त्यामुळे आमची मागणी होती की तिला आईच्या सहवासात द्यावं आणि त्यामुळे ती मुलगी जे स्टेटमेंट देते ते अजून देखील दबावाखाली आहे, अशी आमची या ठिकाणी दाट संशय. नक्कीच उद्याच्याला भिगवण असेल किंवा बारामती इंदापूर दौंड बंदची हाक दिली, काय नेमकं काय सांगाल काय? आम्हाला या ठिकाणी बंद करून पोलीस प्रशासनाला किंवा स्थानिक प्रशासनाला वेटीस धरायचं नाही, परंतु जर का आम्हाला न्याय मिळत नसेल, आज हे प्रकरण भिगवणमध्ये झाले, उद्या हे इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर अशा अनेक भागात पसरू शकतं. ह्या माग आमचा हाच उद्देश आहे की हे जे ह्यांचं जे जिहादी जे चाललेले हे जे डावपेच आहेत, हे जे मनसुबे आहेत, हे यशस्वी न होऊत म्हणून यासाठी आम्ही उद्या बंदची हाक दिलेली आहे. असल्या जिहाद्यांना त्वरित प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन यांच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये, या देशामध्ये अशा प्रकारची प्रकरणं होऊ नयेत आणि आमच्या आया बहिणी ज्या वेळेस कुठेतरी रस्त्यावर फिरत असताना त्यांना जीव मुठीत घेऊन फिरावं लागतं, ते असल्या ह्या जिहाद्यांमुळेच फिरावं लागतं. तर ह्या जिहाद्यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा म्हणून उद्या बंदची आम्ही हाक दिलेली. उद्याच्याला बंद असेल किंवा आंदोलन असेल किंवा तुमची मागणी असेल, या संदर्भात पुढची दिशा काय असेल? आमची पुढची दिशा हीच आहे की ह्याच्यामध्ये मुख्य जो आरोपी अजहर, त्याच्यानंतर त्याला पाठीशी घालणारे जे राजकीय पाठबळ आहे, या सर्वांना त्या ठिकाणी आरोपी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कुणाच्याही दबावाखाली पोलीस प्रशासनाने काम करू नये. तो किती मोठा नेता असला आणि कुणाच्याही आजी माजी कुणाच्या जर की पाठबळीने हे काम करत असेल किंवा जाणून बुजून पोलीस प्रशासनावर दबाव आणत असेल तर आमची हीच मागणी आहे की याच्यावरती सर्व आरोपींवर कडक कारवाई व्हावी. खास करून अजहर शेख आणि त्याचा कोण गॉडफादर असेल ज्याचे स्टेटस ठेवले जाते, या सगळ्यांवर कारवाई व्हावी. अन्यथा आम्हाला ह्याच्या पुढे पर्याय नाहीये. आज पुणे, बारामती, शिरूर, इंदापूर बंद करायची हाक दिली, उद्या आम्हाला कदाचित महाराष्ट्र बंदची पण हाक द्यावी लागेल. ती वेळ पोलीस प्रशासनाने आणू नये एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.